तर सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीवर आमदार रोहित पवार यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गणेश जेवरे यांनी. पाहूयात. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांच्या आमदारांच्या अपात्रतेचे विषय सर्वत्र सुरू आहेत. काल सर्वोच्च न्यायालयामध्ये बी या ठिकाणी सुनावणी झाली. आता सांदबेजवर नमोमिया संदर्भात बी या ठिकाणी सुनावणी होणार आहेत. या संदर्भात आपण आमदार रोहित पवार यांच्याशी या ठिकाणी संवाद साधत आहोत. सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेच्या अध्यक्षांना अधिकार दिले होते, त्यांना सुनावणी करण्यासाठी सांगितलं होतं आणि काल पुन्हा 7 बेंचसमोर सुनावणी होणार आहे. कसं पाहताय? खरं तर नार्वेकर साहेबांना, ज्या अध्यक्षांना निर्णय घेण्याचा अधिकार जेव्हा सुप्रीम कोर्टाने दिला, त्याला तसं बघितलं तर काही वेळ मर्यादा दिली नव्हती. पण सुप्रीम कोर्टाची अपेक्षा होती की लवकरात लवकर अध्यक्ष महोदय त्या विषयावर बसतील, चर्चा होईल आणि निकाल काढतील. पण तसं काही झालेलं नाही आणि ती गोष्ट काय सुप्रीम कोर्टाला खूप आवडली असं वाटत नाही. आता साहेबांची तिथं कुठेतरी अडचण झाली असं वाटतं. कारण का कागदाप्रमाणे आपण जर गेलो, संविधानाप्रमाणे जर गेलो तर 16 लोकांना अपात्र करावंच लागेल त्यांना. पण अपात्र केलं तर शिंदे गट त्यांच्यावर नाराज होईल, भाजपवर ही भीती त्यांच्या मनामध्ये असेल, म्हणून त्यांना निर्णय घेता येत नाही. मग कदाचित असंही प्लॅन झाला असावं की असं उगाचच आपण डिले करायचं. डिले झाल्यानं सुप्रीम कोर्ट स्वतः त्याच्यामध्ये सुमोठं लक्ष घालेल आणि निकाल हा 16 आमदारांच्या विरोधात देईल. पण सुप्रीम कोर्टामध्ये जर निर्णय हा या 16 आमदारांच्या विरोधात जर गेला, 6 वर्ष त्यांना इलेक्शन लढता येणार नाही. आता तर इलेक्शन जवळ आलेलं आहे. या 16 लोकांमध्ये शिंदेसाहेबसुद्धा येतात. शिंदेसाहेबांना जर इलेक्शन लढता येणार नसेल, त्यांच्या गटाचं काय होणार? अशा अनेक प्रश्न आहेत. पण शेवटी भाजप कसं असतं, भाजपला दुसऱ्याचं कोणाचंही पडलेलं नसतं. लोकनेत्याचं तर स्वतःच्या पक्षामध्ये सुद्धा त्यांना पडलेलं नसतं. इम्पोर्ट केलं तर सोडूनच द्या. मग कदाचित भाजपलाच असं पाहिजे की हे सगळे अपात्र होतील आणि मग त्यांच्यातल्या काही आमदारांना मंत्रिपदाची संधी आपल्याला देता येईल. कारण का जे काही निष्ठावंत भाजपचे आमदार आहेत ते बऱ्यापैकी नाराज आहेत. त्यांना संधी दिली जात नाही, त्यांना मंत्रिपद मिळत नाही. मग अशा पद्धतीने ही एक संधी असू शकेल जिथं हे 16 आमदार अपात्र झाले, तिथं भाजपचे आमदार जे असतील त्यांना मंत्रिपद द्यायचे. आणि पुन्हा एकदा राज्य सरकारच्या विस्ताराचा मुहूर्त साधला आहे. असंतुष्टांना शांत करण्याचा प्रयत्न आहे का महाराष्ट्रामध्ये इतर जी प्रश्न निर्माण झाले त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रश्न आहे? आरक्षणासारख्या मुद्दे, दोन्ही मुद्दे बरोबर आहेत. एकतर अनेक लोक असंतुष्ट आहेत त्यांच्या गटामध्ये, भाजपच्या पक्षामध्ये सुद्धा. त्यांना खुश करण्याचा हा एक प्रयत्न असू शकतो. आणि त्याच्याचबरोबर आज जे काही वातावरण या महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे, खास करून युवांच्या बाबतीत, कॉन्ट्रॅक्ट भरती असेल, नवीन नोकऱ्या मिळत नाहीत, MIDC येत नाहीत, नवीन कंपन्या येत नाहीत, महिलांचे सुरक्षितते विषय, असे अनेक विषय आज महाराष्ट्रामध्ये असताना कदाचित लक्ष ते कुठंतरी दुसरीकडे जावं म्हणून या बाबतीतली चर्चा त्यांनी सुरू केली असावी. पण जसं चर्चेला बसतील तसं ते फिसकटेल हे काही प्रमाणात अंदाज हा आपल्या सर्वांना आलेला आहे. तुम्ही जर बघितलं, पालकमंत्री पदावरनं जेव्हा चर्चा झाली त्याच्यात भाजपचेच अनेक लोक नाराज झालेले आपण सर्वांनी बघितलेले. त्यामुळे नाराजगी हळूहळू वाढेल असं दिसतंय. पण त्यांच्यात नाराजगी वाढते का नाही वाढत, मंत्रिपद ह्याला मिळते का त्याला मिळतं, याच्यापेक्षा सामान्य लोकांचे प्रश्न आमच्या सर्वांसाठी महत्त्वाचे आणि त्यांच्यासाठी आम्ही रस्त्यावर. आपण पाहिले की मंत्रिमंडळ विस्तार असेल किंवा सर्वोच्च न्यायालयामधील सुनावणी असेल, या सर्व ठिकाणी याबाबत आमदार रोहित पवार यांनी भाजप फक्त स्वतःचा विचार करतं अशा पद्धतीचं या ठिकाणी वक्तव्य केलं आहे. गणेश जेवरे, कर्जत, कामत.